Today we are going to learn test for divisibility म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या. For any number we can find multiples of that number or divisors of that number. एखाद्या संख्येचा आपल्याला एक डिवायझर शोधायचे असतील किंवा मल्टिपल शोधायचे असतील तर त्यासाठी आपल्याला त्या नंबरच्या टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी माहित असल्या पाहिजे. किंवा आपल्याला एलसीएम शोधायचं असेल, एचसीएफ शोधायचं असेल म्हणजेच लसावी किंवा मसावी काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी माहित असल्या पाहिजे. तर टुडे वी आर गोइंग टू लर्न what is meant by test for divisibility for 2, for 3, 5 and 10. मग आपण पहिली टेस्ट बघूया. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी फॉर 2. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी ऑफ 2. दोनने भाग जाण्याची कसोटी. टेस्ट ऑफ फॉर डिव्हिजिबिलिटी ऑफ 2. If a number which have 0, 2, 4, 6 or 8 at a unit place is a multiple of 2 or exactly divisible by 2. दोनची कसोटी आपल्याला काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो किंवा ती संख्या 2च्या पटीतील संख्या असते. मग लक्षात घ्या काय सांगितलं समजून घेऊया आपण. इफ अ नंबर which have 2, 0, 2, 4, 6 or 8 in the unit place is multiple of 2 are exactly divisible by 2. If a given number which have at unit place 2 or 4 or 6 or 8 or 0, जर त्या संख्येच्या एकक स्थानी यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला एक्झॅक्टली 2 ने काय होतो भाग जातो आणि त्यालाच आपण टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी फॉर 2 असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी ऑफ 3. टेस्ट फॉर divisibility of 3. तीनाने डिव्हिजिबल असल्याची कसोटी. आता तीनाने डिव्हिजिबल असल्याची कसोटी थोडी वेगळी आहे बघा. जर समजा एखादा नंबर आपल्याला दिला आहे 1, 7, 5, 9, 8, 3, 1, 2, 5. आता यांना 3 ने भाग जातो का? These number are divisible by 3 or not हे आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर काय करावं लागेल, या नंबर मध्ये असलेल्या प्रत्येक डिजिटची ऍडिशन करावी लागेल. आणि ह्या ऍडिशनला जर 3 ने डिवाइड होत असेल, आलेल्या ऍडिशनला आलेल्या समला त्या ठिकाणी जर 3 ने डिवाइड एक्झॅक्टली डिवाइड होत असेल तर ह्या होल नंबरला सुद्धा 3 ने त्या ठिकाणी डिवाइड करता येतो. मग बघू डिव्हिजिबिलिटी ऑफ 3. समजा काही नंबर्स आपल्याला दिले
175 983 125 123 याच्यात जे काही डिजिट्स आपल्याला दिसत आहेत या प्रत्येक डिजिटची आपण काय करून घ्यायचे सम करून घ्यायची बेरीज करून घ्यायची ॲडिशन करून घ्यायची मग बघा 175 इज इक्वल टू 1 + 7 + 5 काय होईल 12 12 आणि 1 13 8 + 3 11 11 + 9 20 1 + 2 3 3 + 5 8 आणि 1 + 2 3 3 + 3 6 आता हे जे काही चार नंबर आपल्या समोर आपल्याला दिसत आहेत 13 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 20 is not available in the table of 3 8 is also not available in the table of 3 but 6 is exactly the multiple of 3 hence 1 2 3 is the number which is divisible by 3 now what is meant by test for divisibility of 3 3 ने divisible असल्याची टेस्ट काय आहे if the sum of all multiples present in the given number if the sum of all digits if the sum of all digits present in the given number is divisible by 3 then the given number is also divisible by 3 बघा if the sum of लक्षात ठेवा sum of all digits in the given number is divisible by 3 then the given number is also divisible by 3 जर समजा त्या गिवन नंबर मध्ये असलेले जे काही सगळे डिजिट्स आहेत त्यांचे सगळ्यांची येणारी ॲडिशन ही जर डिव्हिजिबल बाय 3 असेल तिला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर संपूर्ण दिलेल्या नंबरला सुद्धा 3 ने त्या ठिकाणी काय होऊ शकतं डिवाइड होऊ शकतं म्हणजे एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 3 आपण सांगू शकतो आणि यालाच टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 आपण म्हणू शकतो त्यानंतर बघूया आपण टेस्ट ऑफ फॉर डिव्हिजिबिलिटी ऑफ 5 टेस्ट फॉर divisibility of 5 if the number have 0 or 5 in the unit place if a number which have 0 or 5 in the unit place is exactly divisible by 5 if the number which have 5 or 0 in the unit place is multiple of 5 or exactly divisible by टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी ऑफ 10 10ची कसोटी किंवा 10 ने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होण्याची कंडिशन काय असते इफ अ नंबर which have only 0 in the unit place is multiple of 10 or exactly divisible by 10 a number which have 0
in the unit place is multiple of 10 or exactly divisible by 10. फॉर एक्झाम्पल ज्याच्या युनिट प्लेस मध्ये 0 असेल त्या प्रत्येक संख्येला 10 ने त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय होऊ शकतं, डिवाइड होऊ शकतो आणि रिमाइंडर त्या ठिकाणी 0 येऊ शकतो. मग एक्सरसाइज कडे आपण जाऊया. एक्झाम्पल्स याच्यावरची बघूया. प्रॉब्लेम सेट 33. क्वेश्चन नंबर 2. अ रिबन ऑफ 3 meters long. Can we cut it into 50 centimeter pieces and have nothing left over? Write reason by why or why not. आपल्याकडे 3 मीटर लॉंग रिबन आहे. कॅन वी कट, आपण त्याला कट करू शकतो का 50 सेंटीमीटर पीसेस मध्ये. 50 सेंटीमीटरचे पीसेस आपल्याला तयार करायचे, तुकडे तयार करायचे. अँड हॅव नथिंग टू लेफ्ट, आपण एकही तुकडा न उरू देता त्याचे 50 सेंटीमीटरच्या पीसेस मध्ये कन्व्हर्शन करू शकतो का, असा प्रश्न विचारला आहे. आणि रिजन द्यायला सांगितले व्हाय और व्हाय नॉट, का करू शकतो आणि का नाही करू शकत. तर आपल्याला काय करायचंय, 3 मीटर 50 सेंटीमीटर मध्ये 3 मीटरचं पहिल्यांदा सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन करून घेऊया. थ्री मीटर इज इक्वल टू 300 सेंटीमीटर्स. आणि मग आता काय करूया, या 300 सेंटीमीटर जे 50 चे आपल्याला काय करायचे, एक्झॅक्टली पीसेस तयार करायचे. मग या 300 ला जर आपण 50 ने डिवाइड केलं तर काय होईल बघा, 300 डिवाइडेड बाय 50 होईल का डिवाइड. हा एक 0 गेला, हा एक 0 गेला बघा. 30 ला एक्झॅक्टली डिवाइड होतं का, तर 5 ची टेस्ट आपल्याकडे आहे. टेस्ट फॉर 5 डिव्हिजिबिलिटीची टेस्ट आपल्याकडे आहे की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असतो त्या नंबरला त्या ठिकाणी 5 ने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होत असतं. मग या ठिकाणी 30 ला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर त्या ठिकाणी 6 पीसेस मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय, 300 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 50. 300 इज एक्झॅक्टली divisible by 50. This is the reason. Can we cut the ribbon into pieces of each 50 centimeter long? Yes, we can cut because the 300 is exactly divisible by 50. 50 ने त्याला पूर्ण भाग जातो आणि म्हणून आपण 50 सेंटीमीटरचे तुकडे करून त्या ठिकाणी त्या रिबनला कट करू शकतो. क्वेश्चन नंबर 4. अ रिबन ऑफ 3 मीटर लॉंग. आय नीड 8 पीसेस ऑफ 40 सेंटीमीटर लॉंग. हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज रिबन दॅन द लेंथ आय नीड. बरं, प्रश्न काय दिला आपल्याला, आय हॅव अ रिबन ऑफ 3 मीटर लॉंग. माझ्याकडे 3 मीटर लांबीचे एक रिबन आहे. आय नीड 8 पीसेस, मला 8 पीसेस म्हणजे 8 तुकडे त्या ठिकाणी पाहिजे. इच ऑफ 40 सेंटीमीटर लॉंग. प्रत्येक तुकड्याची लांबी 40 सेंटीमीटर इतकी पाहिजे. हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज रिबन दॅन द लेंथ आय नीड. मला पाहिजे असलेल्या लांबीच्या किती सेंटीमीटर ती रिबन शॉर्ट आहे म्हणजे कमी आहे, हे उत्तर मला शोधून काढायचं. तर काय कराल बघा, या ठिकाणी 3 मीटर लांबीचे एक रिबन आहे. म्हणजे रिबन हॅज लेंथ ऑफ द रिबन, लेंथ ऑफ रिबन इज इक्वल टू 300 सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. I need 8 pieces
of 40 centimeter. I need 8 into 40 centimeter is equal to 8च्या 4चं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. 8 चौक 32. मला 320 सेंटीमीटर लांबीचं रिबन पाहिजे होतं. म्हणजे किती सेंटीमीटर शॉर्ट आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग या ठिकाणी 320 minus 300 means 320 minus 300 is equal to 20 centimeter short the ribbon than I need. मला पाहिजे असलेल्या लांबीपेक्षा 20 सेंटीमीटर ते रिबन काय शॉर्ट आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. मग बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, 3 मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन करून घ्यायचं. 300 सेंटीमीटर 8 पीसेस आपल्याला पाहिजे 40 सेंटीमीटर लॉंग असलेले, म्हणून 8 into 40 सेंटीमीटर मीन्स 300 सेंटीमीटर. आणि ऍक्च्युअली रिबन आहे 300, आपल्याला पाहिजे 320 सेंटीमीटर आणि रिबन ऍक्च्युअली आहे फक्त 300 सेंटीमीटर, म्हणून 320 minus 300 that is equal to 20 सेंटीमीटर शॉर्ट द रिबन दॅन आय नीड. मला पाहिजे असलेल्या लांबीपेक्षा 20 सेंटीमीटर त्याची लांबी काय कमी आहे. क्वेश्चन नंबर 5 होता, इफ द नंबर इज गिवन इन द टेबल is divisible by the given divisor, put correct sign, or not divisible, put wrong sign in the box. मल्टिप्लिकेशन चं साइन टाकायचं जर डिव्हिजिबल नसेल आणि राईट चं साइन टाकायचं जर डिव्हिजिबल असेल तर. मग बघा, डिवायझर आहे 2, 5 आणि 10 आणि नंबर्स दिलेत आपल्याला त्या ठिकाणी व्हर्टिकल याच्यामध्ये आणि हॉरिझॉन्टल मध्ये दिलेले डिवायझर. 2 ने डिवायझर असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. 15 डिव्हिजिबल बाय 2 और नॉट, नो. डिव्हिजिबल बाय 5, युनिट प्लेसला 5 आहे म्हणून डिव्हिजिबल बाय 5. युनिट प्लेसला 0 नाहीये म्हणून नॉट डिव्हिजिबल बाय 10. 30 युनिटला 0 आहे म्हणून 2 ने डिव्हिजिबल आहे. युनिटला परत 0 असल्यामुळे 5 ने पण डिव्हिजिबल आहे. टेस्ट ऑफ 10 युनिट प्लेसला 0 आहे म्हणून डिव्हिजिबल आहे. 34 युनिट प्लेसला 4 असल्यामुळे 2 ने डिव्हिजिबल आहे. 0 नसल्यामुळे डिव्हिजिबल नाही आणि 10 ने पण डिव्हिजिबल नाही. 46 युनिटला 6 आहे. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी ऑफ 2 त्या ठिकाणी बरोबर लागू पडते एक्झॅक्टली म्हणून 2 ने डिव्हिजिबल आहे. नॉट 0 और 5 इज नॉट डिव्हिजिबल बाय 5. 0 नसल्यामुळे 10 ने डिव्हिजिबल नाहीये. 55 नॉट डिव्हिजिबल बाय 2 बिकॉज युनिट प्लेस हॅव नॉट 0, 2, 4, 6 or 8. 5 exactly divisible by 5 because it has 5 at unit place. Not 0 at unit place is not divisible by 10. 63 unit place ला 3 आहे म्हणून not divisible by 2. unit place ला 5 और 0 नसल्यामुळे 5 ने divisible नाहीये. 0 नसल्यामुळे 10 ने पण divisible नाहीये. 70 0 असल्यामुळे 2 ने divisible आहे, 5 ने पण divisible आहे आणि 10 ने पण divisible आहे. 84 divisible by 2, yes, because it has 4 at unit place. Not 5 or 0 is not divisible by 5 or not divisible by